हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. चला तर आज आपण घरच्या घरी उडदाचे पापड कसे बनवायचे ते बघूयात. तर त्याच्यासाठी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे. तर या ठिकाणी मी उडदाची डाळ जवळजवळ 6 किलोची उडदाची डाळ घेतलेली होती. तर त्याच्यातली मी अर्धा किलो बाजूला काढून आणि 5.5 किलो उडदाची डाळ ही गिरणीमधून दळून आणली. तर एकदम आपल्याला पीठ असं बारीक पाहिजे आहे. तर ते गिरणीतून आपण जेव्हा दळून आणतो घरी त्यावेळेस आपल्याला ते पीठ असं छानपैकी गाळणीने चाळून घ्यायचं आहे. कारण की थोडीफार तरी त्याच्यात डाळ वगैरे असू शकते, त्याच्यामुळे आपण ती चाळून घ्यायची, कारण की लाटताना आपल्याला परत ते पापड वगैरे फाटायला नको. तर बघा मी छानपैकी चाळून घेतलं होतं. आणि त्या पिठासाठी 5.5 किलो पिठासाठी मी रामबंधूच्या पुड्या पापड मसाल्याच्या वापरल्या होत्या. तर ते सगळ्यात आधी जेव्हा पुड्या फोडतो तर ते आपल्याला गाळणीने चाळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे जाडसर असतं ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की ते जशाच्या तशा पुड्या टाकून द्यायच्या, तर बिलकुल नाही. तर तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घ्या. काही पापड काळे वगैरे होत नाही, तुम्हाला माझे पापड दिसतीलच, काहीही पापडांना होत नाही. तर बरेच जण म्हणतात की पीठ काळं होतं, पापड काळे येतात, तर तसला काहीही प्रकार होत नाही. तर तुम्ही ते मिक्सरमधनं बारीक करून घ्या, कारण की बारीक केल्याने पापड फाटत नाही. कारण की ते जे मिरीचे दाणे असतात ना ते जाड असतात, त्याच्यामुळे जेव्हा आपण पापड लाटायला घेतो ते जेव्हा पापड लाटण्यामध्ये ते दाणे जर आले तर त्या ठिकाणी पापड हा फाटतो. त्याच्यामुळे शक्यतो ते बारीकच करून घ्या. मी पूर्णपणे बारीक करून आणि पुन्हा चाळून घेतलेलं होतं, तर काहीही होत नाही. तर बघा मी पीठसुद्धा बाजूला काढून घेतलेलं होतं. आणि पीठ जे पापड लाटण्यासाठी आपल्याला लागतं ते आपण थोडंसं बाजूला काढून घेतलं. त्याच्यानंतर बाकीचं उरलेलं पीठ पिशवीत भरून ठेवलं आणि मी जवळजवळ अर्धा ते 1 किलो पिठाचा गोळा मी भिजला. तर छान मी टपामध्येच भिजून घेतला. दुसरं भांडं भरण्यापेक्षा मी टपातच भिजून घेतला. तर तसा प्लास्टिकचा टप असेल तर त्याच्यात पीठ चिटकत वगैरे नाही, त्याच्यामुळे त्याच्यात जर भिजलं तर खूपच त्याचा आपल्याला फायदा होतो, कारण की पीठ आपलं जास्तीत जास्त चिटकत नाही. तर बघा आता पिठाचा तो गोळा जर आपण भिजून ठेवला तो आपल्याला जवळजवळ 4-5 तासासाठी तरी भिजून ठेवायचं आहे, किंवा ॲटलिस्ट 2 तास तरी थोडंसं आपण भिजून ठेवा. जर आपण बघा आज पापड लाटायची असल्यास तर सकाळी उठून आपण लवकर ते पीठ भिजून ठेवून आणि एका मस्त कॅरीबॅग पिशवीमध्ये ते ठेवून देऊ शकतो, म्हणजे मुरतं ते पीठ. तर त्याच्यानंतर आपल्याला ते छानपैकी खलबद्दा असतो किंवा कोणाकडे पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरसुद्धा ते पीठ आपण ठेचून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने पूर्ण आपल्याला ते असं ठोकून घ्यायचं आहे पीठ. तर कारण की छान मऊ होतं आणि लाटायलासुद्धा सोपं जातं. तर ह्या पापडांचं असं आहे, आपण जेवढी मेहनत घेऊ तेवढे ते पापड खायला रुचकर, चविष्ट आणि असं दाताला चिटकत नाही. तर आणि एकदम पिवळे धम्मक पापड येतात. जेवढी आपण मेहनत केली तर पापड असे चविष्ट लागणारच. तर ह्या पापडांसाठी जास्तीत जास्त जेव्हा आपण ते पीठ चेचतो किंवा ते खलबद्या मुसळीवर आपण ते पीठ जेव्हा नरम करतो, मऊ करतो, त्यावेळेस खूप मेहनत घ्यावी लागते. तर बघा तुम्हाला लाटींवरनं लक्षात येतच असेल तर पीठ किती छान पिवळं धम्मक दिसतं आहे. तर आपल्याला छान चेचून ते पीठ आणि पोळपाटावर तेल थोडंसं, आणि ह्या पापडांना जास्त तेलाचा वापरसुद्धा आपल्याला करायचा नाही, कमीत कमी तेलामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला त्याच्या लाट्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत. तर आणि लाट्यासुद्धा आपल्याला ते छान असं पीठ हे होऊ नये किंवा कोरडं होऊ नये, त्याच्यामुळे आपल्याला त्या लाट्या केलेल्यासुद्धा आपल्याला एका पिशवीमध्ये असं छान भरून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याला हवा लागू नये त्याच्यासाठी. तर बघा आता मी तुम्हाला इथं पापड करून दाखवते. एक लाटी घेतली, त्याला थोडंसं पीठ लावलं. ह्या पापडांना जेवढं आपण व्यवस्थित करू त्या पद्धतीने असे पिवळे धम्मक, जास्त आपल्याला पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही आहे. जास्त जर पीठ लावलं तर खूप असं पांढरे दिसतात ते पापड, त्याच्यामुळे पीठसुद्धा आपल्याला जास्त लावायचं नाही. तेलाचा वापरही आपल्याला लाटताना तर तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला. जेवढं आपण पीठ हे करतो तेव्हाच आपल्याला हे करायचं आहे. तर बघा आता मी स्टार्टिंगला एवढं पीठ लावलं नाही, त्याच्यानंतर हे थोडंसं पीठ लावलेलं आहे. तर या पद्धतीने लाटून आपल्याला घ्यायचं आहे. कारण की हे पीठ जास्त पातळ जर असलं तर आपल्याला पीठ खूप लावावं लागतं, त्याच्यामुळे जेव्हा आपण भिजवतो त्याच वेळेस आपल्याला पीठ असं कडक म्हणजे निंबर भिजायचं आहे.
जास्त सैलसर भिजायचं नाही आहे. तर बघा या पद्धतीने पापड मस्त असा गोल लाटून घ्यायचा. शक्यतो जेवढा होईल तेवढा पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पापड असा जाड जर राहिला तर थोडासा कापड दिसतो, तर जेवढा बारीक लाटला तेवढा छान दिसतो येतो पापड. तर बघा या पद्धतीने आपल्याला इथं हा पापड असं मस्त, आणि पापड लाटण्यासाठी पोळपाटाचा वापर आणि जे रेषांचे लाटणं येतं बघा, तर त्या लाटण्यानेच आपल्याला पापड लाटायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला पापड बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा हा पापड झालेला आहे आपला पहिला. बघा किती छान आणि एकसारखा आकाराचे पापड येतात. आता तुम्ही बघू शकता की पापड कुठंही आपल्याला काळपट दिसत नाही आहे किंवा त्या मसाल्याचं कुठेही हे नाही, तर छान बारीक केल्याने पूर्ण पापडामध्ये तो मसाला दिसतो आहे आपल्याला. जर आपण जो मसाला जर जसाचा तसा टाकला तर असे जाडसर दाणे वगैरे आणि दाताखालीची जेव्हा ती मिरी येते तर ते नाही आवडत कोणाला. त्याच्यामुळे आपण शक्यतो तो मसाला बारीकच करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता आपला पापड लाटून झालेला आहे. हे सुद्धा पापड आता मी बाकीचे पापडसुद्धा तुम्हाला लाटून दाखवणार आहे. तर हे बघा या पद्धतीने आता मी बाकीचे सुद्धा पापड याच पद्धतीने लाटून घेणार आहे. बघा आता हे पापड माझे लाटून झालेले होते. तर बघा तुम्ही बघू शकता हे पापड किती छान दिसत आहे. पूर्ण पापडाला असं बारीक बारीक जे आहे ना ते मसाल्याचं, तर छान एकदम दिसायलासुद्धा सुरेख वाटतो तो. तर बघा या पद्धतीने कुठेही पापड काळपट वगैरे काहीही वाटत नाही आहे. एकदम छान पिवळे धम्मक पापड झालेले आहेत आपले आणि खायला एकदम टेस्टी आणि रुचकर आहेत. चला तर अशा पद्धतीने आपले हे पापड झालेले. तर पापड वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला छान 1 ते 2 तास ऊन आपल्याला दाखवायचं आहे. पूर्ण पापड झाल्यावर आपण मस्त गच्चीवर साडी वगैरे अंथरून आणि पूर्ण पापड असं 1 ते 1.5 तास चांगले वाळवून घ्यायचे आहेत, तर छान पापड टिकतात. तर बघा पापडसुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचणार आहे. तर बघा आपला पापड किती छान भाजला गेलेला आहे. तर तळण्यापेक्षा भाजलेला छान लागतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.